सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषद सत्तेसाठी सुरू असलेल्या हालचालींमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे। भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आणि काँग्रेस एकत्र आले असून एकूण 36 सदस्यांना अज्ञातस्थळी सहलीवर पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 19 मार्चला होणार असल्याने कोणतीही फूट पडू नये म्हणून ही रणनीती आखण्यात आल्याचं सांगितलं जाते। या राजकीय हालचालींना मिरज पॅटर्न असेही म्हटले जाते। दरम्यान शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। मात्र शिवसेनेचे 2 सदस्य महाविकास आघाडीच्या सदस्यांसोबत अज्ञातस्थळी गेल्याची माहिती समोर आली आहे। हे दोन्ही सदस्य आटपाडी तालुक्यातील असल्याचे सांगितले जात असून त्यांनी आपले फोन स्विच ऑफ केले आहेत। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 32 सदस्यांचे बहुमत आवश्यक आहे। सध्या महायुतीकडे काठावरचे बहुमत असल्याचे सांगितले जात असताना या घडामोडींमुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।